आपले पुढचे वक्ते आहेत दत्ता देसाई. दत्ता देसाई हे गेली 4 दशकं सामाजिक समस्या, राजकीय, अर्थकारण, पर्यावरण, शेती आणि दुष्काळ अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली महाराष्ट्रातील दुष्काळ ते नव उदार जगाचा उदयास्त, तसेच नुकतेच प्रकाशित झालेलं सत्ता बदल अशी अनेक पुस्तकं अत्यंत महत्त्वाची आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी संपादित केलेले शहीद भगतसिंग समग्र वाङ्मय आणि बदलता भारत हे दोन्ही ग्रंथ अत्यंत विचारप्रवर्तक आहेत. गेली 4 दशकं दत्ता देसाई यांचा लोकविज्ञान चळवळीत विशेष सहभाग राहिला आणि त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष ते सातत्याने देशभरातील विद्यार्थी आणि युवकांची प्रबोधनपर शिबिरही घेत आलेले आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीर्घकाळ सामान्य जनांशी संवाद साधत राहिलेले ते कृतिशील विचारवंत आहेत. प्रतिगामी विचारांनी दिशाभूल झालेल्या महाराष्ट्रातील मतदारांना आपल्या अस्सल पुरोगामी विचारांच्या सांस्कृतिक वारशाची जाणीव करून द्यावी या उद्देशाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या बरेच आधी म्हणजे 2023च्या मध्यावर एक जनसांस्कृतिक चळवळ उभारण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न झाला. या चळवळीच्या अग्रणी संयोजकांपैकी दत्ता देसाई हे एक आहेत. हे सर्व लक्षात घेता आजच्या या कार्यक्रमातील त्यांचं व्याख्यान निश्चितच खूप मार्गदर्शक ठरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर, आजची मांडणी मार्गदर्शक वगैरे ठरेल असं धमकी दिलेली आहे अनघाने तुम्हाला, पण तसं काय होणार नाही. काही मुद्दे मी फक्त मांडेन चर्चेसाठी. आधी 3 मांडण्या व्यवस्थित झालेल्या आहेत, पण पुढच्या दृष्टीने काय मुद्दे आणि थोडंसं आत्ताच जे काही घडतंय त्याच्याबद्दल काय, असं माझ्या मनात जे काही मुद्दे आहेत, किंचित कार्यकर्ता आणि थोडासा निरीक्षक या अंगाने मी मांडणार आहे. एक चिनी म्हण मी वाचलेली आठवते. तिचा आशय असा आहे की एखाद्या व्यक्तीचं खरं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर तिला सर्वोच्च पदावर पाठवावं. ती आपण गेली 10 वर्ष अनुभवतो आहोत. आणि केवळ व्यक्तीबद्दल नाही आहे, ते एकूण सत्ताधारी म्हणून जे संघटन आहे किंवा जी जोडगोळी आहे भाजप, RSS आणि त्याच्यामध्ये ज्या शक्ती आहेत ज्या एकेकाळी भारताला पुढून येणार असं म्हणत होत्या, त्या शक्ती सुद्धा किती अधपतित आणि अवनत होत आहेत ते आपल्याला दिसतंय. या बॅकग्राऊंडवरती जे काही आता 2024च्या इलेक्शन मध्ये एकाच बाजूला झुकलेला काटा जरा मध्याकडे आणायचा आणि तुल्यबळ मारामारी करण्याचा प्रयत्न लोकांनी समोर आणलेला आहे. आणि त्यामुळे खरी मारामारी आता इथून पुढे सुरू होणार आहे सामाजिक बदलाची. गेली 10 वर्ष त्याची थोडी एकतर्फी सुरू होती, ती आता थोडी दोन्ही बाजूने होण्याची शक्यता आहे. पण त्याच्यामुळे सुद्धा सत्ताधारी मंडळी अस्वस्थ होऊ शकतात, होत आहेत, ते दिसतंय. आणि तिथे मला पुन्हा एकदा आपल्या बर्टोल्ड ब्रेक्टची एक कवितेतलं काही भाग आठवतोय. त्यात तो असं म्हणतो की लोकांनी, शब्द कदाचित चुकीचे असतील, पण लोकांनी हुकुमशहाला नाकारायचं असं प्रयत्न सुरू केल्यावर हुकुमशहाने ठरवलं की आपण जनताच बदलून टाकू. तर तसं सुद्धा येत्या काळामध्ये एकूण देशातल्या जनतेबद्दल अपरोक्ष एक अधिकारशाही शक्ती घेतील अशी शक्यता आहे. आणि हे केवळ विनोदाने म्हणत नाही आहे. साधारण 3.5 वर्षापूर्वी हैदराबादला ती काय पोलीस अकॅडमीमध्ये वगैरे बोलताना भारताच्या पंतप्रधानांचे जे काय संरक्षण सल्लागार आहेत अजित डोभाल, त्यांनी असं तिथे वक्तव्य केलं होतं देशातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना अनुलक्षून की आता इथून पुढचा आपला खरा शत्रू बाहेरचा असण्यापेक्षा सिव्हिल सोसायटी असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि सिव्हिल सोसायटीने अगदी चपराक दिलेली नसली तरी एक छोटीशी चापट तरी मारलेली आहे असं समजायला हरकत नाही या मंडळींना 2024च्या निवडणुकीमध्ये. आता इथे सिव्हिल सोसायटीचे अर्थ अनेक आहेत, त्या सगळ्या ह्याच्यात जात नाही, पण सर्वसाधारण असं म्हणू की तिचा नॅरो संकुचित अर्थ घेतला तर विशिष्ट नागरी अंगाने काम करणारे जे गट आहेत ते, जरा व्यापक अर्थ घेतला तर तो व्यवस्थित आता उल्काने स्पष्ट केलाय, तो रिपीट करत नाही मी. आणि नुसतं सिव्हिल सोसायटी म्हणजे स्टेट सोडून उरलेलं सगळे जे काही क्षेत्र आहे, राज्यसंस्था सोडून अख्खा समाज, या अंगाने सुद्धा ते होऊ शकतं. त्यामुळं अजित डोभाल कोणाविरुद्ध नेमकं बोलत होते आणि कोणाविरुद्ध ऍक्शन घेणार आहेत, ते केवळ काही गटांविरुद्ध घेणार आहेत, त्या सगळ्या जन आंदोलनांविरुद्ध घेऊ इच्छित आहेत,
का अख्ख्या समाजाविरुद्ध युद्ध पुकारू इच्छित आहेत, असा सगळा तो प्रश्न आहे. त्यामुळं या इलेक्शननी आपल्याला असं दाखवलं की ह्याच्यामध्ये काही बदल आपल्याला करता येतो. मला जे महत्वाचं वाटतं ते असं की या सगळ्या प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेमध्ये ज्यांना नागरिक गट म्हटलं जातं किंवा जनचळवळी म्हटलं जातं त्या आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये एक संवाद प्रस्थापित झाला. म्हणजे 80 मध्ये ज्या वेळेला काही नागरिक गट आले त्यावेळेला त्यांची घोषणा होती, हे 20 वर्षापूर्वी डॅनियल बेलनं विचारसरणींची मृत्यूघंटा वाजवलेली होती. ती साधारण 80 मध्ये भारतात काही लोकांनी वाजवायला सुरू केली आणि त्यावेळेला असं म्हटलं की आम्ही विचारसरणी वगैरे मानत नाही, त्याच्या पलीकडे जातो. सगळेच नव्हत्या जनसंघटना, पण काही गट असे निश्चित त्यावेळेला होते, काही NGOज अशा होत्या. पण ओव्हर ए पिरियड 40 वर्षानंतर आता लक्षात आलेलं आहे की मूल्यांत्मक भूमिका घेणं आणि विचारसरणींचा आधार न सोडता कदाचित जुन्या विचारसरणींना नवं बनवावं लागेल, पण ते केलं पाहिजे हे लक्षात येईल अशी परिस्थिती एकीकडे नागरिक संघटनांच्या बाबतीमध्ये आलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला कोणते सिव्हिल सोसायटी ग्रुप्स असं म्हणणारे जे राजकीय पक्ष होते किंवा आहे त्यांना हे जाणवलेलं आहे की आता नागरी संघटना, नागरी चळवळ नावाचं काहीतरी प्रकरण असतं आणि ते काहीतरी रोल अदा करतात आणि त्यामुळे ते राजकीय पण काम करतात, ते वैचारिक पण काम करतात, त्यामुळे त्यांचंही महत्व आहे. असं दोन्ही बाजूनी एक अधिक परिपक्व पाऊल पुढे टाकण्याच्या दृष्टीने एक महत्वाची आता ही इलेक्शन म्हणता येईल, ही निवडणूक म्हणता येईल. मुख्य आव्हान हे आहे की हे संवाद आणि सहकार्य आपण पुढे कसं नेणार आहोत. त्याच्याकडे काही राजकीय पक्ष हे तात्कालिक म्हणूनही बघतील मतांपुरतं, कारण मत आणि सत्ता एवढंच ज्यांचं राजकारण असतं, भले ते धर्मनिरपेक्षतेच्या नावाने असेल किंवा लोकशाहीच्या नावाने असेल. त्यामुळे हा संवाद अधिक पद्धतशीर कसा पुढे जाईल हा एक महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या व्यापक अर्थी जो उल्कानी शब्द वापरला त्या व्यापक अर्थी जनचळवळींनी, नागरिक गटांनी केवळ आता नॅरेटिव्ह बदलण्याचा मुद्दा नाही आहे, कथन बदलण्याचा मुद्दा नाही. कथन बदलणं एक महत्वाचं आहे, त्याचं काही काम केलेलं आहे, पण राजकारणाचं व्याकरण आणि संस्कृती बदलायची फार मोठी गरज आहे. आणि हे व्याकरण आणि हे राजकारण फक्त उजव्यांचं आणि मध्यममार्गीयांचं बदलायचं असं नाही, तर परिवर्तनवाद्यांचं सुद्धा बदलण्याची गरज आहे. अशा अवस्थेमध्ये ही मंडळी आहेत. त्यामुळे त्याचं आपण काय करणार असा एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर आलेला आहे. दुसरा मुद्दा मला असं वाटतं की या सगळ्या घडामोडीत आपल्याला हे दिसलं की बहुसंख्याक वाद नावाचा जो एक वर्चस्व गाजवणारा दृष्टिकोन वर येत होता त्याला काहीशी खीळ बसलेली आहे. तो पूर्ण मागे घाटलेला आहे असं नाही, किंवा बहुसंख्याक वाद आणि अल्पसंख्याक हे डायकॉटॉमी किंवा हे द्वैत का निर्माण होतं हा आणखीन मूलभूत प्रश्न आहे, त्याच्यात मी आता जात नाही. परंतु बहुसंख्याक वाद नावाचा एक उन्मादी प्रकार आणि तो पुढे नेणं याला एक ब्रेक बसलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला जमातवादी मनोभूमिका ज्या आहेत आणि ज्या जाणीवा आहेत त्यांना तो बसलाय असं आपण खात्रीनं म्हणू शकत नाही आहोत. एकूणच आयडिया ऑफ इंडियाला नेहरूवादी पद्धतीनं बघणं, संविधानातल्या मुद्द्यांच्या पद्धतीने बघणं, याला रिप्लेस करायचं, त्याला काढून टाकायचं काम जे 80, 85, 90 पासून सुरू झालं ते आता बऱ्यापैकी गेल्या 10 वर्षामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवादावर आधारलेली आयडिया ऑफ इंडिया आणण्याच्या दिशेने जे प्रयत्न त्यांचे सुरू झालेले आहेत, याला पर्याय आपण काय देणार आहोत याच्याशी हा मुद्दा जोडलेला आहे. आणि त्यामुळं 38-40% भाजप संघाचे तर पाठीराखे आहेतच, परंतु मला असं वाटतं की आणखीन एक तसेच 40% जे बाकी पक्षांचे पाठीराखे आहेत त्यांच्या मनामध्ये ज्या जाणीवा आहेत ते प्रॅक्टिकली त्यांनी चांगले निर्णय घेतले यावेळेला आणि त्यांनी भाजपाला नाकारले, उत्तम आहे आणि ती एक चांगली सुरुवात आहे. त्याने बहुसंख्याक वादाबरोबर जमातवादी शक्ती आणि त्याचा सगळा उन्माद नाकारून संमिश्र धर्मनिरपेक्ष संस्कृतीच्या बाजूने आम्ही उभे आहोत असं व्यवहारात दाखवून दिलेलं आहे. पण यातून आपल्याला एक जी जडणघडण करावी लागणार आहे ते सगळ्यात मोठं आव्हान मला असं वाटतं की आव्हान हे नागरी चळवळींसमोरचं आहे. कारण आत्ता असं दिसतंय की या बाबतीतले राजकीय पक्ष भले ते मध्यममार्गी असू देत किंवा परिवर्तनवादी असू देत, हे या बाबतीत हिचकिचाट करतायत. यातला उदाहरणार्थ समान नागरी कायद्यासारखा मुद्दा असो,
तो भाजपच्या पद्धतीने घेतला पाहिजे असं नाही आहे, परंतु समन्यायाच्या दृष्टीनं आणि लिंगभाव समतेच्या दृष्टीनं आपण त्याचं काय करणार. 6 महिला संघटनांनी जवळजवळ 3 दशकापूर्वीचे समान कायदे आणि समान हक्क अशी भूमिका घेतली होती. एकच एक कायदा नव्हे तर समान हक्क आणि समान कायदे या पद्धतीनं काहीतरी एक नवीन अजेंडा आपण सेट करणार की नाही आणि तो करण्यासाठी आपण ही मनोभूमिका बदलणार की नाही हे आपल्या समोरचं आव्हान आहे. नाहीतर त्याचं विकृत पद्धतीचा सुधारणा इन कोट्स करून भाजप आपण जणू सकारात्मक आहोत, प्रगतीशील आहोत असं पुन्हा पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हेच मुद्दे बहुभाषिकतेबद्दल, बहुसंस्कृतिकतेबद्दल आणि बहुधार्मिकतेबद्दल आलेले आहेत, येत आहेत. आपण जुन्या पद्धतीने भाजप आणि RSS कडे बघून भागणार नाहीये. आता ते केवळ गोळवलकरी नाही आहेत, ते गोळवलकर प्लस सावरकर प्लस पोस्ट मॉडर्निझम मधल्या पॉलिटिक्स ऑफ आयडेंटिटी आणि डिफरन्स मधले उपयोगी पडणारे मुद्दे प्लस नव उदारमतवाद अशा सगळ्याचं एक नवं कॉम्बिनेशन करणारी मंडळी असल्यामुळे ते आम्ही पण बहुभाषिकता मानतो, फक्त तिचा फॅमिली ज्याला म्हणतात लँग्वेज फॅमिली ती कल्पना मानत नाही आणि आम्ही संस्कृत ही त्यांची माता आहे असं मानतो. अशा पद्धतीनं ते राजकारण पुढे नेण्याचा जो प्रयत्न असणार आहे त्यामुळे ते फक्त एकसाचीकरणवाले आणि आम्ही बहुजिन्सीकरणवाले, ते होमोजिनाइटी वाले आणि आम्ही हेट्रोजिनाइटी वाले अशी सरधोपट विभागणी आता ना परिवर्तनवाद्यांना करून चालणार आहे ना नागरी चळवळींना करून चालणार आहे. खऱ्या अर्थाचं जर आव्हान हे पुढे न्यायचं असेल तर म्हणून संस्कृतीचं क्षेत्र, भाषेचं क्षेत्र, धार्मिकतेचं क्षेत्र हे राजकीय पक्ष आज जी एक प्रकारची स्टेटस वाईज भूमिका घेत आहेत, प्रगतीशील राजकीय पक्षांसकट मी बोलतोय, ही समज, याच्यावरची जागृती, याच्यावरचा कार्यक्रम, याच्याबद्दलचं मंथन, याच्याबद्दलचं नवं काहीतरी मांडणं हे आज हे राजकीय पक्ष करत नाहीये. ते कसा तरी मार्ग काढायचा प्रयत्न करतायत, पण हा कसा तरी मार्ग पुन्हा जर एकतर तो म्हणजे आता जे उदाहरणार्थ काश्मीर बद्दल दिसतंय, ठीक आहे राम नाही चालत का जय जगन्नाथ, तर आम्ही काश्मीरचा मुद्दा पुढे घेऊ, म्हणजे हे जे सगळं कथन पुन्हा पुन्हा आणायचे प्रयत्न आहे त्याला खीळ बसली आहे, परंतु त्याला पर्याय द्यायची गरज आहे आणि ते काम मुख्यतः या नागरिक समाजाच्या चळवळींमधून यावं लागणार आहे. आणि याच्यामध्ये 2च मुद्द्यांचा उल्लेख करतो आणि मी पुढे जातो. एक मुद्दा आहे जनसामुदायिकतेचा. आपण काहीही म्हटलं तरी अस्मितेचं राजकारण, त्याचे नकारात्मक मुद्दे आहेत, पण ते राजकारण जातींचे मुद्दे, जमातींचे मुद्दे हे सेन्स ऑफ बिलॉंगिंग जो देत असतात, हे एक जनसामुदायिकतेची भावना देतात, एक कुठल्या तरी प्रकारचा आधार देतात. त्याला पर्यायी धर्मनिरपेक्ष जनसामुदायिकता म्हणजे काय हे पुरोगामी चळवळींनी, जनसंघटनांनी प्रत्यक्षामध्ये इव्हॉल्व्ह करायची आज गरज आहे. लोकांना ते आधार मिळाले पाहिजे. ते जोपर्यंत मिळत नाहीत ते पुन्हा पुन्हा तिथे जाऊन बिलगण्याचा संबंध आहे आणि त्याचा संबंध राष्ट्रीयतेशी आणि राष्ट्रवादाशी आहे. राष्ट्र एक जनसामुदायिक युनिट म्हणून लोक आज बघतायत. भाजपकडे ते जातात, संघाकडे जातात तेव्हा केवळ मूर्ख असतात म्हणून ते जात नाहीत. त्यांना ही एक जनसामुदायिकतेची आणि आधाराची, सेन्स ऑफ बिलॉंगिंगची जी काही सगळी गरज आहे ती आज तेवढ्या प्रगतीशील पद्धतीनं भागवली जाताना दिसत नाही. कारण मध्यम मार्गी आणि प्रगतीशील प्रवाहांमध्ये आज व्यवहारवाद डॉमिनंट आहे. त्यांना अशा प्रकारे पुढे नेण्याचं जे एक नवी संस्कृती पुढे यायला पाहिजे ती पुढे येत नाही. त्यामुळे माझ्या मते दुसरं हे महत्वाचं आव्हान आहे की ज्याच्यातून आपल्याला काम करावं लागणार आहे. सगळ्या जनचळवळींना ते कामाचं वाटप, डिव्हिजन ऑफ वर्क म्हणून ठीक आहे, परंतु ते सार्वत्रिक असावं लागणार आहे आणि त्यांचा प्रभाव राजकीय पक्षांवर टाकावा लागणार आहे. आता हे काम पारंपरिक ज्याला जनवकालत म्हणतात, ऍडव्होकसी म्हणतात, त्याच्यापेक्षा पुढचं आहे. आता हा मुद्दा केवळ काही धोरण वकालत करण्याचा नाही आहे. आता हा मुद्दा एक प्रकारचं प्रबोधन आणि प्रबोधनाचं राजकारण असा नवा बदललेल्या संदर्भामध्ये कसं करायचं, तर हा मुद्दा जनचळवळींसमोरचा असणार आहे आणि तो राजकीय पक्षांवर प्रभाव त्यांचा टाकावा लागणार आहे. यातला तिसरा एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो तो असा की लोकांनी काही ठिकाणी निवडणूक हातात घेतली असं जे म्हटलं गेलं, त्याच्यात किती तथ्यांश आहे किती नाही ह्याची चर्चा झाली, पण मला असं वाटतं की त्याबद्दलचं चित्र खूप आशादायी राहिलं.
मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा लोकांनी आपणहून काही धडपड करणं, लोकांना जाग करणं, त्याच्यानंतर अवेलेबल जो कुठला बरा कॅन्डिडेट आहे त्याला मत देणं, असे चॉईसेस केले. आणि त्यामुळं उत्तर भारतात, दक्षिण भारतात ते वेगवेगळं असू शकतं. उत्तर भारतामध्ये त्या अर्थानं नागरी गटांची चळवळ नाही आहे, दक्षिण भारतात त्या मानानं जास्त आहे. तमिळनाडू असेल, आंध्र असेल, यद्देळू कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल. पण तरी सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी एक वेगळं आपल्याला चित्र दाखवलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यात लोकांना क्रियाशील व्हावं असं वाटलं राजकीय दृष्ट्या, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी निवडणूक हातात घेतली की नाही, त्यांनी नेतृत्व हातात घेतलं की नाही, याच्यावर चर्चा होत राहील. पण लोक राजकीय दृष्ट्या क्रियाशील झाले. आता सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीनं काही अभ्यासकांनी असं म्हटलंय की लोकांनी लिबरल डेमोक्रेसी जी कोसळत होती तिला पुन्हा आधार दिलेला आहे. लोकांच्या दृष्टीने डेमोक्रेसी आहे. लिबरल ऐकण्याचा मुद्दा मला वाटत नाही लोकांच्या मनामध्ये असतो. आणि उदारमतवादी लोकशाही किती उदार असते आणि किती अभिजनवादी असते याचे अनुभव लोक सतत घेत आलेले आहेत. ती अत्यंत उदारपणानं कसं विस्थापित करते, कशा कत्तली करते, आणि त्यासाठी काही भाजप आणि RSSची गरज नसते. ही सगळे प्रकार गेली 50-70 वर्ष व्यवस्थित केले गेलेले आहेत. कशी राज्य सरकार उलटली जातात तेही केलं गेलेलं आहे. त्यामुळे लोकांना हे अनुभव आहे. त्यामुळे लोकशाही पाहिजे या पद्धतीनं जे म्हणतात. त्यामुळे लोकशाही म्हणजे काय, ती केवळ आम्ही ही चौकटीत स्वतःला अडकून घेणार आहोत उदारमतवादी लोकशाहीच्या, की आम्ही लोकांना खरी लोकशाही म्हणजे जी हवी आहे त्या दृष्टीने काही नवा विचार करणार आहोत. हा मुद्दा माझ्या दृष्टीनं आता ऐरणीवर आलेला आहे. त्याचं कारण असं की लिबरल डेमोक्रेसीचे सगळे कमकुवत दुवे लोक अनुभवत आहेत, आजही आपण अनुभवतो. आणि ती कुठल्याही क्षणी फॅसिस्ट फोर्सेसना कशी कमकुवतपणे शरण जाते हेही आपण बघतो. निओ फॅसिस्ट फोर्सेस तिचा वापर कसा करतात हे बघतो. त्यामुळं खऱ्या अर्थानं लोकशाही भारतातली पुढे न्यायची म्हणजे काय, हा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे. त्या बाबतीमध्ये निवडणुकांचे, प्रशासनाचे, एकंदर राजकीय असे सुधारणांचे अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. त्याच्यावर काही नागरी गटांनी काम केलेलं आहे, काही तज्ञांनी काम केलेलं आहे, त्याच्यावर काही चळवळी झालेल्या आहेत, काही मागण्या झालेल्या आहेत, काही प्रयोग झालेले आहेत. पण राजकीय पक्ष मात्र असं काही घडतंय, असं काही असतंय याच्याविषयी आता भान दाखवत नाहीये. हे भान त्यांना दाखवण्यासाठी जनचळवळींना पुन्हा पुढाकार घ्यावा लागणार आहे. आणि लोकशाहीचे हे सगळे मुद्दे ते हक्काच्या रूपात असतील, संविधानाच्या तरतुदींच्या रूपात असतील, संविधानाला केवळ बचाव नव्हे तर बढाव करण्याच्या संदर्भात असतील, संधीची समानता ही ह्या 70 वर्षामध्ये आज आपल्याला कुठे घेऊन आलेली आहे हे आपण बघतो. संधीची समानता आहेच, पण IIT मधले सुद्धा हजारो लोक जर का आज बेकार राहायला लागलेले असतील आणि लाखो शेतकरी आत्महत्यांपर्यंत ढकलले जात असतील, तर कुठल्या संधीची समानता आहे का फलनिष्पत्तीची, म्हणजे इक्वॅलिटी ऑफ आउटकम या दिशेने आपण जायची गरज आहे. कदाचित हा मुद्दा आपल्याला असा फार तांत्रिक वाटू शकेल, पण मला असं वाटतं, मग तो समाजवाद असेल का नाही वगैरे त्या चर्चा बाजूला राहू द्या. मुद्दा असा आहे की लोकांना परिणाम म्हणून स्वतःच्या जगण्यामध्ये कसं दिसतील याच्यावर फार मोठं काम आपल्याला या संदर्भात करावं लागणार आहे. आणि हा पुन्हा आत्ता लोकांशी नातं ठेवून नागरी चळवळींना, जनसंघटनांना मुद्दा पुढं न्यावा लागणार आहे. शेवटच्या एका मुद्द्याकडं येण्यापूर्वी मी असं म्हणेन की गेल्या 30-1 वर्षामध्ये म्हणजे उदाहरणार्थ 92 मध्ये बाबरी मस्जिद पाडल्यानंतर जो अजेंडा सेट केला, तसाच 1994 मध्ये गॅट करारावर सही करून एक अजेंडा सेट केला गेला. मग 1994 मध्येच वर्ल्ड बँकेचा इन्फ्रास्ट्रक्चर ऍज डेव्हलपमेंट नावाचा रिपोर्ट येतो. आज गडकरी करतायत आणि मोदी करतायत, ते काही करत नाही आहेत, ते 94 मधला रिपोर्ट फॉलो करतात. आज जगामध्ये विकासाच्या नावानं जो काही सगळा विशिष्ट प्रकारच्या संस्था आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा, संरचनांचा विकास करण्याच्या नावाने कार्यक्रम सुरू आहे, तो एका अर्थी अत्यंत जनविरोधी कार्यक्रम आहे. सगळे घ्या तुम्ही, रस्ते घ्या, पूल घ्या, बुलेट ट्रेन घ्या, खरोखर लोकांना कुठल्या प्रकारच्या संरचनात्मक सुविधा हव्या आहेत त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही. ग्लोबल आणि देशातलं मोनोपोली कॅपिटल ते सगळं ठरवत आहे.
याला मध्यम मार्गीयाने आणि प्रगतीशील पक्षांनी देखील हो हा विकासच आहे, गडकरी किती छान छान करतायत असं करत बसायचं आहे का? याला पर्याय द्यायचा आहे. या अजेंड्यावर पुन्हा एकदा आपल्याला यावं लागणार आहे, त्याची चर्चा करावी लागणार आहे. आणि हे मुद्दे मधल्या काळामध्ये चांगले येत होते. विकास म्हणजे काय आणि वेगवेगळे पर्याय काय, 9th प्लॅन, पीपल्स प्लॅन सारखा प्रयोग आपल्या केरळमध्ये झाला तो काय. पण हे सगळे अजेंडे अत्यंत पद्धतशीरपणाने बाजूला ढकलले गेले बीजेपीच्या राजकारणामध्ये. आणि त्याच्याबद्दल आपणही जणू काही विस्मरण झाल्यागत आहोत. या सगळ्याला पुन्हा एकदा आता इथून पुढच्या काळात ऐरणीवर आणणं हा एक महत्वाचं काम असणार. आणि याच्या बाबतीत मला असं वाटतं की 2 गोष्टीचं फक्त मी आठवण करेन. एक, नागरी गटांचे लोक आणि जनचळवळींचे लोक सुरुवातीला आग्रह धरत होते, आंदोलनं करत होते. त्याचा एक छोटासा भाग नॅशनल ऍडवायझरी कमिटी किंवा काउन्सिल जे काय म्हणतात 2004 ते 14 मध्ये होतं. त्याच्यामध्ये काही बरेच प्रयोग आणि प्रयत्न दिसले होते. पर्यावरण असेल, जमीन भूसंपादन असेल, वन कायदा असेल, वेगवेगळे आलेले होते आणि ते सगळे पुन्हा मागे नेले गेलेले आहेत. पुन्हा एकदा आपल्याला ते कसं करायचंय हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि पुढचा एक भाग आहे की जो नियोजनाच्या दिशेने आपण कसं जाणार. ठीक आहे, ब्युरोक्रॅटिक नियोजन असावं की नाही, समाजवादी असेल की नाही ते राहू दे, पण क्लायमेट कॅटॉस्ट्रॉफी ज्याला आपण म्हणू, पर्यावरण अरिष्टाचा मुद्दा असेल, हवामानाचं जे अरिष्ट येऊ घातलेलं आहे, या सगळ्याशी जोडून पाहता आणि लोकांनी ज्या आकांक्षा व्यक्त केलेल्या आहेत. अनेक तज्ञांनी असं म्हटलेलं की लोकांनी आताचा जो काही कौल दिला आहे हा सामाजिक न्यायाच्या अंगाने दिलाय. ते बरोबर आहे. विषमतेबद्दल चीड येऊन दिलेलं आहे, त्यातही तथ्य आहे. लोकांना आता विषमता ढळढळीत दिसतेय, सामाजिक न्याय नाही आहे हे दिसतंय, आम्हाला हक्क मिळत नाहीत हे दिसतंय. आमची राज्य संस्था पूर्वी निदान काहीतरी रिस्पॉन्ड करत होती, प्रतिसाद देत होती. गेल्या 10, 15, 20 वर्षात या राज्य संस्थेनं गोड बोलणारे कलेक्टर्स आणून बसवलेले आहेत आणि ते प्रत्यक्षात काहीही करत नाहीत आणि लोकांना पुन्हा पुन्हा तोंडाला पानं पुसतायत. त्यामुळे आमच्या या हक्कांचं काय, हे जे मुद्दे आलेले आहेत ते मला वाटतं की आपल्याला यात घ्यावे लागतील. शेवटच्या एका मुद्द्याकडे मी येतो. अर्थातच हा पुन्हा नागरी संघटनांचा महत्वाचा भाग आहे. राजकीय पक्षांनी ह्याच्यावर खूप काम केलेलं आहे, ते करतायत. मी ज्या नॅकचा उल्लेख केला त्या काळामध्ये, त्या 10 वर्षामध्ये शेवटचा काही काळ सोडला तर काँग्रेस पक्षाच्या सरकारला किंवा आघाडी सरकारला डाव्या पक्षांचाही आधार होता एकीकडून, दुसरीकडून नागरी गटाचे दडपण होतं. त्यामुळं आता नागरी गटांचं दडपण डाव्या आणि प्रगतीशील पक्षांवर कसं येईल आणि त्यांचं दडपण मध्यमवर्गीयांवर कसं येईल, अशी एक मोठी व्यूहरचना करणं आपल्याला म्हणजे प्रत्यक्षात आणावी लागणार आहे. शेवटच्या एका मुद्द्याकडे मी येतो की आपल्याला सगळ्यांना हा प्रश्न पडला पाहिजे की काँग्रेस कमबॅक करतं, ममता बॅनर्जी कमबॅक करतात आणि कोण कोण कमबॅक करतात. आंबेडकरवादी कमबॅक करत नाहीत, गांधीवादी कमबॅक करत नाहीत, मार्क्सवादी कमबॅक करत नाहीत, लोहियावादी कमबॅक करत नाहीत. हे गेली 20-25 वर्ष चाललंय काय प्रकरण? का नाही आपण परत येत आहोत? आपलं गेलं की गेलंच का झालेलं आहे 20, 30, 40 वर्ष? आणि ह्याला राजकीय पक्षाने जसं भिडलं पाहिजे तसं त्यांच्याविषयी, या विचारसरणीविषयी सिंपती असलेले आणि प्रेम असलेले, आस्था असलेले जे काही नागरिक चळवळी गट आहेत, विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनाही हा प्रश्न पडलेला असणार आहे, पडला पाहिजे, त्याच्यावर काम झालं पाहिजे की आपण हा कमबॅक काँग्रेसच्या मार्गाने करू शकतो का. माझ्या मते यातले बहुतेक लोक भाजपच्या विरोधात काम करता करता टॅक्टिकल पासून, ज्याला टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक मधला फरक म्हणतात, की ताबडतोबीचं राजकारण आणि दूर पल्ल्याचं राजकारण, ती गॅप त्यांनी मिटवलेली आहे आणि सगळे आपण काँग्रेसच्याच पद्धतीने जाऊया असं केल्यामुळे पुन्हा पुन्हा भाजपला वाव मिळतो आहे. आपल्याला पुन्हा एकदा परिवर्तनवादी, मी असं नाही म्हणत की याचा अर्थ काँग्रेस सारख्या पक्षाबरोबर लगेच काडीमोड घेतला पाहिजे. आपल्याला ते युनिटी बरोबरच परिवर्तनाचं राजकारण काय या दिशेने जावं लागणार आहे. त्यासाठी एक मूलगामी पद्धतीनं काही बदल या राजकारणामध्ये करावे लागतील. त्यातला एक आपण हे बघू शकतो, आझादी आंदोलनापासून सुरू झालं जी मोठी यादी मगाशी सगळ्या घडामोडींची गेल्या 10 वर्षातल्या उल्कांनी सांगितली, ती मी रिपीट करत नाही. परंतु त्या सगळ्यातून आपल्याला दिसते की लोक पुढे जायला तयार आहेत, राजकीय पक्ष मात्र त्या पद्धतीने जायला बघत नाही आहेत. लोक व्यवहारवादाच्या पलीकडे व्यावहारिकतेबरोबरच
मुद्द्यांचे प्रश्नांना सुद्धा भिडतायत, परंतु राजकीय पक्ष त्यांचा नीट पुरेसा विचार करत नाही आहेत किंवा ते जुन्या चाकोरीत अडकलेले आहेत. अशा वेळेला काँग्रेस मात्र आपल्याला असं दिसतं की त्यातला एक गट राहुल गांधींच्या एकूण नेतृत्वाखाली भारत जोडोच्या निमित्ताने स्वतःला थोडासा रॅडिकलाइज कुठल्या अर्थी म्हणतोय मी, काँग्रेसच्या चौकटीमध्ये. पण म्हणजे त्यांनी 1991 मध्ये जे सुरू केलं की नाही, त्याचा लॉजिकल एंड मोदींनी करून दिलेला आहे त्यांना. आता काय होतं प्रत्येक बाबतीत ते, त्याच्या पुढे काँग्रेस त्या मार्गाने जाऊ शकत नाहीये. त्यामुळे काँग्रेस आता थोडीशी प्रो पीपल भूमिका घेते. मोदींचा रेडिओ वाटप हे जर का राईट विंग पॉप्युलिझम असेल, पळशीकर सरांचा शब्द लोकैकवादी, चांगला आहे तो शब्द, लोकांवर रंजनवादी वापरायचो आपण, त्याची जागा मध्यममार्गी लोकैकवादाने घेऊन पुरणार आहे का? म्हणजे थोडक्यात भाजपच्या पॉप्युलिझमच्या जागी काँग्रेसचा पॉप्युलिझम पुरेसा असणार आहे का, असा प्रश्न असल्यामुळे तो मार्ग काढणार आहे का? कारण आत्ताच जे काही अरिष्ट आहे त्याला केवळ मार्क्सवादीच नव्हे, भांडवली तज्ञ सुद्धा स्ट्रक्चरल क्रायसिस म्हणतात. एक संरचनेतून आलेलं अरिष्ट आहे आता विकासाचं, पर्यावरणापर्यंतचं, बेकारीपासूनचं. याच्यावरती तात्पुरते मार्ग नसतात. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की ताबडतोबीचा आणि दीर्घ पल्ल्याचा सुधारणांचा, मूलगामी परिवर्तनाचा, ह्यातल्या पूर्वीच्या ज्या गॅप्स होत्या त्या गॅप्स कमी होत चालल्या, ते जवळ येत चाललंय. त्यामुळे आता आपल्याला व्यूहरचना काढताना हा मुद्दा आणावाच लागणार आहे, मनात असो नसो. ताबडतोब बरोबर दूरगामी नियोजनाचं काय, दूरगामी परिवर्तनाचं काय, आणि त्या दृष्टीनं सगळेच प्रवाह रॅडिकलाइज कसे होतील. काँग्रेस रॅडिकलाइज व्हायचा प्रयत्न करतो ही स्वागतार्ह गोष्ट आहे, पण पुणे होत नाही, आंध्र प्रदेश होत नाही, मध्य प्रदेश होत नाही. मध्य प्रदेशमध्ये सगळ्याच्या सगळ्या सीटा काँग्रेसवाले, निम्मा तरी जनाधार आहे त्यांचा, देऊन टाकतात भाजपला. त्यामुळे काँग्रेसमध्ये अपवादता हे होईल असं नाही, काँग्रेसमध्येही स्ट्रगल होईल, व्हायला पाहिजे. भगतसिंग आणि त्याच्या सहकार्यांनी 1930च्या आसपास ज्या भूमिका घेतल्या होत्या की नेहरूंच्या नेतृत्वाखालची काँग्रेस आम्ही बळकट करू, सपोर्ट देऊ, पण बाहेरून आम्ही आमची जवळ बांधू. छोटं क्षणभंगूर होतं ते, पुढं गेलं नाही, परंतु ती स्ट्रॅटेजी बरोबर आहे असं मला वाटतं. त्यामुळे या पद्धतीनं आपल्याला आंबेडकरवादी स्वतःला कसे रॅडिकलाइज करतील, मायावती, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, पासवान हे करतील का? तर आपण प्रश्न विचारला पाहिजे की मग आंबेडकरवादी स्वतःला कसे रॅडिकलाइज करतील, गांधीवादी स्वतःला कसे रॅडिकलाइज करतील, लोहियावादी कसे करतील की मुलायम आणि जे काही नितीश बाबू आहेत ते पुरेसं आहे असं म्हणायचंय का पलीकडे जायचंय, आणि मार्क्सवादी स्वतःला कसे रॅडिकलाइज करतील, ते कसे यांत्रिक मधून बाहेर पडतील. बंगालमध्ये एवढं मोठं काम 35 वर्ष असताना आज पूर्ण झिरोवर का आलेलो आहोत आपण, हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे मित्र, मला असं वाटतं की याची जाणीव त्यांना नसेल असं नाही. ते पक्ष मोठे आहेत, देशव्यापी आहेत, आपण छोटी मंडळी आहोत, तरी सुद्धा आपण स्पष्टपणाने जन आंदोलन म्हणून, नागरी गट म्हणून ह्या 4-5 मुद्द्यांवर येत्या काळामध्ये काम करण्यातून भाजप राष्ट्रसंघाच्या या सगळ्या ज्या आलेल्या गोष्टी आहेत त्याच्या रूपात, त्या फक्त त्यांच्या नाही आहेत, त्या व्यवस्थेतून आलेल्या गोष्टींना ते आता प्रवृत्ती पण करतात. ते गेल्यानंतर उद्याला साधं आहे, ज्याला क्रोनी कॅपिटलिझम म्हटलं जातं किंवा ज्याला फायनान्स कॅपिटलिझम म्हटलं जातं, ज्याला करप्ट सगळा कॅपिटलिझम आहे, मोदी राष्ट्रसंघ भाजप गेल्यावर तो आपोआप जाईल अशा भ्रमात आपण नाही आहोत, राहता कामा नये. आणि हे काम शेवटी जन आंदोलनांचं असणार आहे. शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं याबद्दल आभार आणि PUCL चे आभार.